नमस्कार. नेटसर्व कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या वतीने आज मी नगर पारनेर या ठिकाणी भुईरे गांगर्डे या गावामध्ये श्रीमान प्रयोगशील आणि प्रगतशील बागायतदार परशुराम बोगाडे साहेबांच्या कांद्याच्या 1 एकराच्या प्लॉटवरती आम्ही उभे आहोत. आणि बोगाडे सरांनी या कांद्याच्या प्लॉटवरती आपल्या नेटसर्व कंपनीची काही जैविक औषधांचा याच्यावरती वापर केला आहे. तो त्यांनी काय पद्धतीने वापर केलेला आहे आणि त्याचा त्यांना काय रिझल्ट आलेला आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षक लोकांना. माझं नाव परशुराम बोगाडे, मुक्काम पोस्ट भुईरे गांगर्डा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. बरोबर. तर तुम्ही नेटसर्व कंपनीची काही औषधं आमची वापरलेत, तर काय कोणत्या पद्धतीने वापरली तुम्ही? बघा, नेटसर्व कंपनीची औषधं सगळ्यात अगोदर मी हे कांदा पेरणीच्या वेळेस बरोबर बीज प्रक्रिया केली. स्टेमब्रीजमध्ये बीज प्रक्रिया केली. बरोबर. त्यानंतर मग बीज पेरणी केली. बरोबर. बीज पेरणी केल्याच्या नंतर उगवण क्षमतेमध्ये तुम्हाला क्षमता जवळजवळ 95% उगवण क्षमता मला मिळाली. बरोबर. आणि त्याच्यातून जे कांदे म्हणजे रोप उगवलं ते एकदम तेजदार होतं. बरोबर. आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याची उगवण क्षमता. त्याच्यानंतर तुम्ही किती स्प्रे घेतले? मी 2 स्प्रे घेतले. कुठले? स्टेमब्रीज बायो 99 आणि शेतचे 2 फवारण्या केल्या. याच्या 2 फवारण्या दिल्या. बरोबर. आणि 2 पाण्याला एका पाण्याला NPK बरोबर आणि दुसऱ्या पाण्याला PK आणि शेत बरोबर एकत्र पाण्याच्या माध्यमातून तुम्ही NPK सोडला. मग 2 वेळा फवारण्या केल्यात आणि 2 वेळा पाण्यातून सोडलं. तर त्याचा तुम्हाला काय रिझल्ट दिसला? रिझल्ट आता आपल्या समोरच आहे. बरोबर. की अपेक्षेपेक्षाही साईज चांगली आहे. साईज चांगली आहे. अजून कांदा किती दिवस टिकणार आहे? अजून जवळजवळ 15 ते 20 दिवस त्याला. अजून 15 ते 20 दिवस राहू शकतो. म्हणजे हे रस उतरण्यासाठी त्याला 15 ते 20 दिवस. बरोबर. आणि आता तुम्ही तर वापरले पण तुमचे बांधकरी आहेत, तर त्यांनाच आपण विचारूया. नमस्कार साहेब. तुम्ही यांचे बांधकरी आहात, बरोबर? तर काकांनी औषध वापरले सरांनी, परशुराम बोगाडे सरांनी, तुम्ही वापरलं नाही किंवा इतरांनी वापरलेलं नसेल, त्याच्यात आणि ह्या पिकामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो? फरक? जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा काय फरक? मध्ये तुम्हाला कलर मध्ये असेल, साईज कलर मध्ये सड कमी याच्या, सड बिलकुल पण नाही. सड म्हणजे कांदा खराब झालेला नाही, ज्याला आपण कांदे नासतात वगैरे बोलतो, म्हणजे कांदा खराब नाही झाला. अजून काय सांगू शकता तुम्ही? जारवा वगैरे? जारवा भरपूर आहे, साईज पण भरपूर मोठी झालेली. बरोबर. अजून हा कांदा जवळपास 15-20 दिवस राहणार आहे, म्हणजे अजून कांद्याची साईज काय, किती साईज असेल कांद्याची अंदाजे? एक कांद्याची साईज तुमचा अंदाज काय? 200-250 ग्रॅम. 250 ग्रॅमच्या पुढून पण म्हणजे 200 ग्रॅम तरी तुम्ही 250 ग्रॅम म्हणताय, बरोबर? पण 200 ग्रॅम तरी आपण पकडू, म्हणजे 1 किलोच्या मध्ये तुम्हाला 5च कांदे बसू शकतात. म्हणजे एकंदरीत साईज खूप चांगला आहे कांद्याच्या, जारवा चांगला आहे, माना अजून जाड आहेत, अजून कांदा फुगू शकतो. तर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सल्ला देऊ शकता? शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? ही औषधं वापरली पाहिजे, बरोबर? म्हणजेच रासायनिक खतांचा खर्च कमी करून जर आयुर्वेदिक जर प्रोडक्ट वापरले तर जमिनीच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकता सर? जमिनीच्या बद्दल म्हणजे जमीन काय आहे की आपली प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर जमीन एकदम भुसभुशीत झाली. जमीन भुसभुशीत झाली. दुसरी गोष्ट, जर बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणजे आढावा घेतला, बरोबर, की त्यांना एकरी किती खर्च आला, बरोबर, तर त्यांच्या मनाने जवळजवळ त्यांना 8 ते 10 कुणाला 15,000 बी खर्च आला एकरी, बरोबर, कांदा लावल्यापासून काढेपर्यंत. माझे फक्त 2,500 रुपये खर्च झाला. व्हेरी गुड. 2,500 मध्ये इतरांच्या तुलनेत जर विचार केला तर 15,000 रुपये शेतकरी खर्च करतात. तुम्ही 2,500 ते 3,000 मध्ये इतरांच्या पेक्षा चांगलं उत्पादन या ठिकाणी दिलेलं आहे. याचाच अर्थ की आयुर्वेदिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेल्यामुळे, नेटसर्वची औषधं वापरल्यामुळे सरांचा खर्च पण कमी झालेला आहे. उत्पादनामध्ये आपण या ठिकाणी बघतोय जवळपास 40-50% उत्पादन वाढलेलं आहे. तर सरांनी सल्ला सुद्धा दिलेलाच आहे, त्यांचे बांधकरी सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा सल्ला दिलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी औषधं वापरली पाहिजेत आणि आपलं उत्पादन वाढवून घेतलेलं पाहिजेत. तर सर, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल कंपनीच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. थँक्यू नेट सर.